एक दिवस सून आंघोळ करून आली. नवऱ्याची खूप आठवण येत होती तिला, म्हणून ती ब्लाऊज आणि परकरवरच बेडवर तशीच झोपून फोनवर बोलू लागली. कारण तिला माहिती होतं आपला सासरा आंधळाच आहे. मी कशीही राहिले तरी तो थोडाच मला बघू शकतो. पण तिचा सासरा बरोबर तिच्याच रूमजवळ येतो आणि तिच्याकडे बघू लागतो. तिच्या शरीरावर त्याची नजर खळली होती. एकटक तो तिला बघत होता. तोच नवऱ्याचा फोन आलेला म्हणून ती त्याच्यासोबत बोलायला लागली. बायकोला असं एकटं सोडून कुणी दुसऱ्या गावी इतकं दिवस राहतं का? मला आठवण आली आहे तुमची, लवकर या म्हणत बायकोने फोन बंद केला. पण सासरा सगळं बघत होता, ऐकत होता. फोनवर बोलून सुनेनं आपली साडी घातली आणि आरशामध्ये जाऊन मेकअप करू लागली. सासरा बाहेरून आता हळूच आत आला. तिच्या शरीराकडे बघू लागला. पाठ मोरी उभी असलेली ती सून खूप सुंदर दिसत होती. पण अचानक तिचं लक्ष मागे जातं. सासरे आपल्याजवळ येऊन मागे उभे आहेत हे तिला कळतं आणि ती त्यांना विचारते, बाबा तुम्ही ते काय करत आहात? तेव्हा तिचे सासरे सांगतात, सुनबाई मी माझ्या रूममध्ये जात होतो, पण देवाने माझी नजर घेतल्यामुळे मी तुझ्या रूममध्ये चुकून आलो. मला काहीही दिसत नाही. माझ्या रूममध्ये मला पोहोचवून दे. आता सासऱ्याच्या हाताला धरून ती त्यांना त्यांच्या रूममध्ये पोहोचवते. तिचा होणारा स्पर्श त्यांना आतून उत्साहित करत होता. त्यांना रूममध्ये सोडून ती बाहेर जाणारच होती की ते तिला बोलतात, सुनबाई कपाटातून काही बॉक्स आणि पैसे बाहेर काढ. राजश्री ते बॉक्स बाहेर काढते आणि आपल्या सासऱ्याजवळ ठेवते. ते एक एक करून ते उघडतात. त्याच्यात सोन्याची ज्वेलरी, डायमंड आणि खूप सारे पैसे होते. राजश्रीनं इतका पैसा कधीच पाहिलेला नव्हता. इतके सोन्याचे दागिने कधीच पाहिले नव्हते, म्हणून ती त्याच्याकडे बघतच राहते. सासऱ्याला दिसत नाही म्हणून ती बिनधास्तपणे सगळ्या दागिन्यांना हातही लावून घेते. पण तिचा सासरा नाटक करत असतो. त्याला सगळं काही दिसत असतं. आता तिचा सासरा म्हणतो, हे सगळे दागिने माझ्या बायकोचे आहे, जे मी माझ्या सुनेसाठी सांभाळून ठेवले होते. आता सुनेच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला. पण तितक्यात सासरा बोलला, पण सुनेने लगेच विचारलं, पण काय? तेव्हा सासरा उठून उभा राहिला आणि त्यानं सुनेच्या अंगावर हात ठेवत बोलला, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. मला तू खूप आवडतेस. तुझ्या शरीराचा एक एक भाग मला माझ्या हाताने स्पर्श करायचा आहे. तेव्हा सुनेला धक्काच बसतो. ती आपल्या सासऱ्याला बाजूला लोटते आणि बोलते, म्हणजे तुम्हाला दिसतं? तेव्हा सासरा बोलतो, तुला मनसोक्त डोळे भरून बघण्यासाठी मला आंधळं व्हायचं नाटक करावं लागलं. तुझ्या शरीराचे प्रत्येक भाग बघण्यासाठी मला असे नाटक करावे लागले. कारण मी आंधळा आहे हे तुला जेव्हा समजलं तेव्हा तू फक्त घरात फिरलीस आणि मी त्या गोष्टीचा फायदा घेतला. तुला डोळे भरून बघितलं. आता मात्र मला राहावत नाही. मला तुझ्यासोबत शारीरिक इच्छा पूर्ण करायच्या आहेत. तेव्हा सून त्याला बोलते, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. हे असं कसं करू शकतात? माझ्या नवऱ्याला ही गोष्ट समजली तर कसं होईल? माझ्या नवऱ्याचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुम्ही अशा गोष्टी करत आहात. तेव्हा तिचा सासरा तिला बोलतो, तो तर जास्त करून घराच्या बाहेरच असतो. त्यातली त्यात मी तुझा सासरा आहे. आपल्या दोघांमध्ये होणारा संबंध हा कुणालाही कळणार नाही. आपल्या नात्यावर कोणी संशयसुद्धा घेणार नाही. सासरा आणि सून नातं आहे आपलं. यावर तुझा नवरा आणि माझा मुलगा थोडासुद्धा डाऊट घेणार नाही. तसाही तो घराच्या बाहेरच असतो. तुझी इच्छा पूर्ण करत नाही जास्त. तुझ्याही काही शारीरिक गरजा असतील त्या मी पूर्ण करून देईल. त्यातली त्यात हे सगळं सोनं तुझं झालं, पैसाही तुझा आणि माझी सगळी प्रॉपर्टीसुद्धा मी तुझ्या नावावर करून देईल. मला फक्त तुझं सुख पाहिजे. ही गोष्ट कधीच आपल्या दोघांशिवाय कुणाला तिसऱ्याला समजणार नाही. विचार कर सुनबाई आणि माझ्या जवळ ये. मला तुझी गरज आहे. आता राजश्री विचार करते. तिनं इतका पैसा, सोनं नाणं कधीच पाहिलेलं नव्हतं. त्यातली त्यात नवरा नेहमीच घराबाहेर असल्यामुळे त्याच्याकडून तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नव्हत्या. नवरा दूर असल्यानं तिच्या शारीरिक गरजाही अपूर्ण होत्या. म्हणून कुठेतरी ती सासऱ्याच्या या बोलण्याला भाळली आणि सासऱ्यासोबत एकरूप झाली. नवरा घरात नसल्यामुळे सासरा आणि सून आता एकत्र झोपू लागले. त्यांच्या या सगळ्याच गरजा पूर्ण करू लागले. शरीर सुख घेऊ लागले. ती त्याची सून होती तरीही बायकोप्रमाणे त्याच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करत असे आणि तो सासरा असून आपल्याच मुलाच्या बायकोसोबत शारीरिक संबंध बनवत असे.
घरात त्या दोघांना कोणीही बघायला नव्हतं, म्हणून त्या संधीचा ते दोघंही फक्त फायदाच घेत असे. आता राजश्री आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करू लागली होती. सासऱ्यासोबतच घरात आनंदी राहत होती. सासऱ्याकडून तिला भरपूर पैसा सोनं मिळत होतं, म्हणून तीही ती संधी सोडत नव्हती. दोघं सुद्धा सूरजला धोका देत होते. नवरा जेव्हा 15 दिवसांतून कधी कधी महिन्याने तर कधी शनिवारी रविवारी घरी येत असे, तेव्हा बायको त्याच्यासोबतही खूप छान राहत असे आणि वडीलसुद्धा आपण आंधळ आहोत, आपल्याला काहीच दिसत नाही असं दाखवत असे. नवऱ्यासोबत असतानाही सुनेला मात्र आता सासऱ्याची ओढ लागली होती. नवऱ्यासोबत संबंध बनवायला आता तिला आवडत नव्हतं, पण नाईलाजाने 1-2 दिवसांसाठी तिला नवऱ्यासोबत चांगलं हसून खेळून राहावं लागत असे. सासऱ्याला सुद्धा त्या शनिवारी रविवारी एकट्याला झोप येत नसे, म्हणून कधी एकदा आपला मुलगा परत जाईल याचीच तो वाट बघत असे. एक दिवस तर सून आणि मुलगा झोपलेला असताना सुद्धा सासरा त्यांच्या रूमजवळ आला. सुनेचा त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने हातानेच तिला खुणवलं आणि आपल्या रूममध्ये यायला सांगितलं. आपला नवरा गाढ झोपेत आहे हे बघून ती सुद्धा सासऱ्याच्या रूममध्ये गेली. ती रूममध्ये गेल्याबरोबर सासऱ्याने आपली पूर्ण केली. मला तुझ्यापासून दूर आता राहावलं जात नाही, माझ्या शारीरिक गरजा पूर्ण कर, म्हणून त्यानं तिला बेडवर पाडलं. तीही हसूनच त्याला म्हणाली, 1 दिवसाची ही वाट बघता येत नाही का तुम्हाला? तुमचा मुलगा जाणारच आहे आता, नंतर आपलंच घर आणि आपलंच राज्य परत. पण गेल्या 2 दिवसांपासून मी तुझ्याजवळ आलो नाही, मला करमत नाही, मला झोप येत नाही, म्हणून मला तुला बोलवावं लागलं. म्हणून सासऱ्यानं परत एकदा सुनेच्या शरीराचा ताबा घेतला. दोघे तृप्त झाले, शांत झाले आणि सून परत एकदा आपला नवऱ्याजवळ येऊन झोपली. नवरा विचारा शांत झोपला होता. त्याला आपल्या घरात काय चाललं आहे याची काहीच आयडिया नाही, पण त्याला कधी कळेल का की त्याची बायको त्याच्या पाठीमागे त्याच्याच बापासोबत काय करत आहे ते? त्याला कधी समजेल का आपला जन्मदाता बाप आपल्या मुलीसमान सुनेवर अनैतिक संबंध बनवतो? आपल्या पाठीमागे आपली बायको आणि आपला बाप हे काय करत आहे हे त्याच्या डोळ्यासमोर कधी येईल का? हे बघण्यासाठी ही कथा पूर्ण बघा आणि ऐका. कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना, पहिल्यापासून काही घडलं आहे हे सगळंच बघा. राजश्री एका गरीब घरातील मुलगी होती, पण ती खूप मोठ्या घरात सून बनवून जाण्याचं स्वप्न बघत असे. तिची आई तिला नेहमी म्हणायची, बेटा इतके मोठे स्वप्न नको बघत जाऊ, नेहमी आपलं पांघरून बघून पाय पसरायचे असतात. तेव्हा राजश्री आईला बोलायची, नाही आई, एक दिवस नशीब चमकेल बघ माझं, माझ्या पण आयुष्यात खूप आनंद पैसा असेल, एक दिवस हे सगळं देव नक्कीच खरं करेल. आई पण तिला बोलायची, देव करो तुझ्या नशिबात तसाच कुणी राजकुमार येऊ आणि तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. पण बेटा आता मी कामाला जातीये बाहेर, तू कॉलेजवरून आली की स्वयंपाक तेवढा करून ठेवत जा बाई, म्हणत तिची आई घराबाहेर पडली. राजश्रीची आई लोकांच्या घरी धुणे भांडे करून आपल्या मुलीचं शिक्षण करत होती. अतिशय गरिबीचे दिवस राजश्री आणि तिच्या आईनं बघितले होते. जेव्हा तिचे वडील होते तेव्हा सगळं काही त्यांचं होतं, पण जसे की ते त्यांना सोडून गेले तर सगळं काही गेलं असं त्यांचं झालं होतं. म्हणून राजश्री आता मोठ्या घरात लग्न करण्याचा विचार करत होती. इकडे सूरज हा मोठ्या घरातील मुलगा होता. आई लहानपणापासूनच देवाघरी गेली होती, म्हणून त्याचा सांभाळ त्याच्या बाबांनी एकट्यांनी केला होता. सूरजला काही त्रास होऊ नये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी दुसरं लग्न सुद्धा केलं नव्हतं. सूरज आणि त्याचे बाबा हे एकटेच राहत असतात. सूरज तर कामानिमित्त नेहमीच घराबाहेर असायचा. लग्नाचं विचारलं की बाबा तुम्ही जी मुलगी म्हणाल ती मी करेल असं सांगायचा, कारण जगात सगळ्यात जास्त विश्वास त्याच्या बाबावर होता. म्हणून त्याचे बाबा आता त्याला मुलगी शोधत होते. घरी स्थळ घेऊन पंडितजी आले होते. एक चढ एक स्थळ पंडितनं रावसाहेबांना दाखवलं, पण आपल्या मुलासाठी त्यांनी त्यापैकी एक सुद्धा मुलगी पसंत केली नाही. तेव्हा पंडित बोलला, साहेब तुम्हाला मुलगी पण चांगली हवी आणि हुंडा पण लागतोय, हे कसं जमेल? आणि काही तर मुली आहेत त्यामध्ये, पण तुम्हाला त्या पसंत पडल्या नाही. त्यातली त्यात तुमचा मुलगा नेहमीच घराबाहेर असतो, म्हणून तर काही मुलीच नकार देतात अशा स्थळाला. तेव्हा रावसाहेब बोलतात, मला माझ्या मुलासाठी एकदम देखणी सुंदर मुलगी हवी आहे. तेव्हा पंडित बोलतो, एक मुलगी आहे तशी संस्कारी पण आहे, पण एक प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला हुंडा देऊ शकत नाही.
ते फक्त एक साधं लग्न करून देऊ शकतात, म्हणून मी तुम्हाला त्या मुलीचा फोटो दाखवला नाही. तेव्हा रावसाहेब म्हणतात, फोटो दाखवा. पंडित फोटो समोर करतात तर रावसाहेबचे डोळे त्या फोटोकडे बघतच राहतात. अतिसुंदर, खूप छान मुलगी आहे हीच माझ्या मुलाची बायको होणार. पंडित लगेच बोलतो, हुंडा? थोडा विचार रावसाहेब करतात आणि बोलतात, हे बघ, ते गरीब आहे ना, मग जाऊ दे हुंडा. आपण तसंच त्याच्या घरी जाऊ आणि लग्न फायनल करू. तेव्हा पंडित आणि रावसाहेब हे राजश्रीला बघण्यासाठी त्यांच्या घरी येतात. राजश्रीला तर तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. इतक्या श्रीमंत मुलाचं स्थळ तिला चालून आलं होतं. राजश्रीकडे खूप वेळ बघून रावसाहेब तिच्या आईकडे आपल्या मुलासाठी त्यांच्या मुलीचा हात मागतात. राजश्रीच्या आईला सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नाही, पण आपल्या मुलीचं कल्याण होईल, ती इतक्या मोठ्या घरात जाईल हा विचार करून ती आई डोळे झाकून आपल्या मुलीचं लग्न रावसाहेबचा मुलगा सूरजसोबत ठरवते. असेच थोडे दिवस जातात. सूरज आणि राजश्रीचं लग्न होतं. आज त्यांची सुहागरात असते. नवरीच्या साजात राजश्री खूपच सुंदर दिसत होती. सूरज तिचा घुंगट काढतो आणि बोलतो, खूप सुंदर, आणि तिच्यासाठी गिफ्ट एक डायमंडची अंगठी देतो आणि तिच्या बोटात घालत बोलतो, मी खूप मुली बघितल्यात आजपर्यंत, पण तुझ्यासारखी सुंदर मुलगी मी अजून बघितली नव्हती. खूप सुंदर आहेस तू. तो काय बोलतोय याकडे तिचं लक्ष नसतं. ती आपल्या हातातील अंगठी बघत असते आणि त्याला विचारते, ही असली डायमंड रिंग आहे का? तो बोलतो, हो. तुझ्या पुढे तर हे काहीच नाही. आणि तिला बोलतो, माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं तू सुहागरातीसाठी? तेव्हा ती आपला चेहरा उतरवत बोलते, मी काय देऊ शकते? माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा तो राजश्रीला बोलतो, नाराज का होत आहेस? तुम्हाला एक गिफ्ट देऊ शकते. तू नेहमी स्वतःची अशीच काळजी घ्यायची आणि नेहमी इतकंच सुंदर दिसायचं ते. ती हसते आणि लाजून त्याच्या गळ्यात पडते. मग काय, एक पुरुष आणि एक स्त्री जेव्हा जवळ येतात ते सगळं विसरून फक्त शरीर सुख कसं मिळेल याकडे लक्ष देतात. राजश्री आणि सूरज पण असेच जवळ आले आणि त्यांची पहिली रात्र ही पार पडली. ती खूप खुश होती. सूरज तिच्यावर खूप प्रेम करायचा. ती पण त्याच्या प्रेमात होती. तिला जे लाईफ जगायचं होतं ते आज ती जगत होती. तिच्याकडे आज सगळं काही होतं जे तिनं कधी स्वप्नात विचार केला होता. पण लग्नाच्या 4 दिवसानंतर लगेचच सूरजला कामासाठी बाहेर जावं लागणार होतं. तो राजश्रीला सांगतो, माझा जॉब असाच आहे. तुला पण सोबत घेऊन गेलो असतो, पण माझे बाबा इथे एकटे पडतील. त्यांना आता आपली जास्त गरज आहे. फिरता जॉब असल्यानं मी तुम्हा दोघांना सोबत ठेवू शकत नाही. पण एक प्रॉमिस अजून हवं आहे मला तुझ्याकडून. माझ्या बाबांची पण काळजी घे. तेव्हा राजश्री त्याला बोलते, मी चांगल्या बायकोप्रमाणे घराची चांगली सून पण होऊन दाखवेल. तू बिनधास्त कामाला जा. आता सूरज आपल्या कामानिमित्त बाहेर निघून जातो. राजश्री आणि तिचे सासरे फक्तच असतात घरी. राजश्री तिच्या सासऱ्यांची खूप काळजी घेत असते. सारखं बाबा बाबा करत असे. घरात सगळं आवरत असे. त्यातली त्यात ती आपल्या नवऱ्याचं कॉन्टॅक्टमध्ये पण असायची. घरची सगळी अपडेट देत असायची. पण स्टोरीला सुरुवात तर इथूनच झाली. एक दिवस सून नवऱ्यासोबत फोनवर बोलत असताना कुणी पडल्याचा जोराचा आवाज आला. सासरे जमिनीवर असे पडलेले पाहून सून घाबरली. बाबा काय झालं म्हणू लागली आणि डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने त्यांना इंजेक्शन दिलं, गोळ्या औषधं दिली आणि थोड्या वेळाने सुद्धा येईल असं सांगितलं. आता राजश्री रात्रभर आपल्या सासऱ्यांच्या रूममध्ये खुर्चीवर बसून सासऱ्यांची शुद्ध येण्याची वाट बघत होती. मध्यरात्री कुठेतरी तिला झोप लागलीच होती की सासऱ्यांचा आवाज आला. राजश्री पटकन उठून उभी राहिली आणि बोलली, बाबा मी इथेच आहे, तुम्ही आराम करा. तेव्हा तिचे सासरे तिला म्हणाले, सुनबाई मला तू दिसत का नाही? आता मात्र राजश्री घाबरली. बाबा डॉक्टरांकडे जाऊ आपण, तुम्ही काळजी करू नका, झोपा, मी इथेच आहे. तिनं सासऱ्याला औषध देऊन झोपी लावलं आणि आपल्या नवऱ्याला फोन करून घडलेला सगळाच प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी सूरज घरी आला. डॉक्टरांना बोलवलं तेव्हा डॉक्टरांकडून कळालं की त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची दृष्टी गेली. आता कधी येईल सांगता येणार नाही, पण काळजी घेतली, आराम केला तर नक्कीच काहीतरी फरक पडेल हे सांगितलं. सूरजचं त्यांच्या वडिलावर फार जीव, म्हणून तो काही दिवस तिथे थांबून आपल्या बायकोला, माझ्या वडिलांची काळजी घे, त्यांना आता दिसत नाही, आपली खूप गरज आहे त्यांना, असं सांगून कामानिमित्त परत बाहेर निघून गेला. राजश्री खूप काळजी घ्यायची त्यांची, पण तिला कधी कधी असं वाटायचं की तिचे सासरे तिच्याकडे चोरून चोरून बघत आहेत.
सासऱ्यांना दिसत नाही म्हणून ती घरामध्ये आता मनसोक्त बागडत असे, वावरत असे. पण तिचे सासरे एकटक तिच्याकडे बघत असायचे. तिच्या उघड्या कमरेकडे, मोकळ्या सोडलेल्या त्या काळ्याभोर केसांकडे, तिच्या शरीराचं तो निरीक्षण करत आहे असं कधी कधी राजश्रीला वाटत असे. पण हे कसं शक्य आहे? डॉक्टरांनी तर सांगितलं आहे की त्यांना दिसूच शकत नाही, म्हणून ती परत तसला विचार करणं सोडून द्यायची. पण सासरा तिला नेहमीच बघायचा. त्यांनी तर तिच्या गरिबीचा फायदाही घेतला होता आणि आपल्या मुलासाठी ती गरीब आहे म्हणूनच शोधून आणली होती, जेणेकरून तिला ही सगळी लालच असेल आणि तिला लालच दाखवून तिच्यासोबत सगळं काही करण्याचा त्यांचा प्लॅन होता. आणि अशा गोष्टीतच ती आपल्या सासऱ्याच्या जाळ्यात अडकली गेली. आपला नवरा वारंवार घराच्या बाहेर असतो, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही, आपल्याला शरीर सुखाची गरज आहे हे तिला नेहमीच वाटायचं. पण कुणाकडे सगळं बोलेल, त्यात सासरा आंधळा आहे हेच तिला माहिती होतं. पण एक दिवस सासरा स्वतःहूनच पुढे आला आणि आपल्या सुनेला त्यानं मनातील सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आपला सासरा तिला बघू शकतो हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण सासरा आंधळा आहे म्हणून ती घरामध्ये कसेही वावरायची आणि आपल्याला पूर्णच आपल्या सासऱ्यानं बघितले असेल हे तिला समजलं. पण काय बोलावं आणि काय नाही हे तिला समजेना. सासऱ्यानं तिच्यासमोर पैसा, दागदागिने ठेवून हे सगळं काही तुला मिळू शकेल जर तू माझ्या इच्छा पूर्ण केल्या तर, आपल्या दोघांमध्ये अनैतिक संबंध बनले तर, असं सांगितलं. ती आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती, पण नवरा नेहमीच घराच्या बाहेर असल्याने आपल्याला ही गरजा सासऱ्याकडून पूर्ण होतील, त्यातली त्यात आपल्याला पैसा मिळेल या आशेनं तिनं त्या सासऱ्याची आट मान्य केली आणि सासऱ्यासोबत शारीरिक संबंध बनवायला सुरुवात केली. दोघांच्या नात्यावर कोणीही कधीही संशय घेतला नाही. आता दोघंही मनात येईल तेव्हा दिवस असो की रात्र एकामेकांच्या शरीरात खेळत बसे, मनसोक्त मजा घेत बसे. आता तर तिला आपल्या नवऱ्याची आठवण सुद्धा कधी येत नव्हती. पण एक बायको म्हणून, एक फॉर्मॅलिटी म्हणून ती कधी कधी त्याला विचारपूस करत असे. तिचा सासरा तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करत असे. लागेल तेव्हा लागेल तेवढा पैसा तिला पुरवत असे. इतका पैसा कधी न पाहिलेली मुलगी तो पैसा बघून आपलं शरीर त्या सासऱ्याला सोपवत असे. असेच दिवस चालले होते. सूरज जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा तेव्हा ते दोघं एकामेकांपासून कसं तरी बाजूला राहायचे. त्याच्या डोळ्यांसमोर बाप आंधळा होण्याचं नाटक करायचा तर सून खूप सासऱ्याच्या पुढे पुढे करायची. एक पतिव्रता स्त्री आहे असं दाखवायची. हे बघून सूरज खूप खुश व्हायचा की आपली बायको आपल्या बापाची किती काळजी घेते ते. त्यामुळे तो राजश्रीला खूप सारा जीव लावायचा. आयुष्यात आल्याबद्दल तिला धन्यवाद व्यक्त करायचा. माझ्या बाबांना माझ्यासाठी खूप छान बायको शोधली असं म्हणायचा. पण सूरज ते 2 दिवस संपून आपल्या कामाला जायला निघायचा तेव्हा बायको डोळ्यात पाणी आणत त्याला मुद्दामून म्हणायची की तुमची ट्रान्सफर इकडे कधी करून घ्याल, मला एकटीला करमत नाही. तो तिला समजावून घराच्या बाहेर निघायला लागलायचा तर या दोघांचं म्हणजे सासऱ्याचं सुनेचे घाणेरडे प्रकार सुरूच व्हायचे. त्यांच्या डोळ्यासमोर खूप सभ्य तर तो गेल्याबरोबर एकमेकांमध्ये गुंतून ते दोघंही जायचे. कधी कधी तर नवरा शेजारी झोपलेला असताना सुद्धा ती आपल्या सासऱ्याच्या रूममध्ये पहाटे जायची आणि सासऱ्याची इच्छा पूर्ण करायची आणि तीही शरीर सुखाची इच्छा पूर्ण करायची. पण असं खोटं किती दिवस लपून राहणार? या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. असेच एक रात्री आपला नवरा गाढ झोपेत आहे असं बघून ती आपल्या सासऱ्याच्या रूममध्ये गेली. सासरा सुनेची वाट बघतच होता. बापाच्या वयाचा सासरा तर मुलीच्या वयाची सून असं कोणतंही नातं गृहीत न धरता ते दोघंही एकामेकांचे स्वाधीन झाले. एकामेकांना कडकडून मिठी मारून एकामेकांमध्ये मिसळून गेले. दोघंही शरीर सुख अनुभवत होते. सुनेनं आता सासऱ्यांची खूप सवय झाली होती आणि सासराही आता एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे सुनेला खुश करत असे. दोघांतील अनैतिक संबंध हे बाहेर उघडकीस आता येणारच होते. कारण पहाटे पहाटे जेव्हा राजश्री आपल्याजवळ झोपलेली नाही, कुठे गेली असेल हे बघण्यासाठी सूरज उठला. सगळीकडे चेक केलं तेव्हा ती त्याला कुठेच दिसली नाही. म्हणून तो रूमच्या बाहेर निघाला. खूप विचित्र आणि दमलेला आवाज त्याला ऐकू येत होता. हा आवाज कुठून येत असेल बरं हे बघण्यासाठी तो सगळ्या रूमचं निरीक्षण करू लागला. तो आवाज आपल्या बाबांच्या रूमकडून येत आहे
म्हणून तो बाबांच्या रूमकडे बघण्यासाठी पुढे गेला आणि त्यानं जे काही बघितलं ते बघून त्याच्या पायाखालची वाळू सरकली, कारण पुढे बेडवर त्याचा बाप आणि त्याची बायको एकामेकांचं शरीर सुखाचा आनंद घेत होते. ते बघून तर आता सूरजला काहीच कळेना की काय करावं, रडावं की मोठ्यानं त्यांना ओरडावं हेही त्याला समजेना. पण मनावर दगड ठेवून तो आपल्या रूममध्ये येऊन परत आपल्या जागेवर झोपून घेतो. आपल्या बायकोने आपल्याला धोका दिला हा त्रास त्याला सहन होत नाही. माझ्याच बापाने माझ्याच बायकोवर हे सगळं केलं हेही त्याला सहन होत नाही. पण आपण जर या गोष्टी जगासमोर आणल्या तर आपल्या घराची इज्जत जाईल असे विचारही त्याच्या मनात येतो. आता काय केलं पाहिजे हा विचार तो करत असतो. तितक्यातच त्याची बायको त्याच्या बापाच्या रूममध्ये येऊन गुपचूप आपल्या नवऱ्याजवळ येऊन झोपून घेते, जसं काही झालंच नाही. हे किती दिवसांपासून चालू असेल? माझ्या पाठीमागे हे काय चाललं आहे? असे बरेच प्रश्न सूरजच्या मनात येतात. नेहमीप्रमाणे सकाळी तो जायला निघतो. आपला बाप आंधळा नसून आंधळा होण्याचं नाटक करतोय हे सुद्धा सूरजला कळालं होतं. आता सूरज जायला निघाला म्हटल्यावर बायको डोळ्यात पाणी आणते आणि परत तेच वाक्य बोलते जे नेहमीच बोलायची. आणि बापही तेच बोलतो की बाळा, आपल्याकडे काय कमी आहे, तू घरातच राहा, असा मुद्दामून मुलाला बोलतो, जसं त्याला काहीच या दोघांवर डाऊट येणार नाही. सूरज आपल्या चेहऱ्यावर एक हास्य आणत घराच्या बाहेर निघतो. बायकोला आणि बापाला सांगून जातो, काळजी करू नका, पुढच्या महिन्यापासून मी माझा बिझनेस इथेच कुठेतरी सेटल करण्याचा विचार करत आहे. तेव्हा बापाच्या आणि बायकोच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा जाणवते. बायको डोळ्यांमध्ये वरवर पाणी आणून नवऱ्याला बाय करते. आपला नवरा नेहमीप्रमाणे गेला. मुलगा गेला पाहून सासरा लगेचच सुनेला तिथेच सोफ्यावर बसवतो. तुझ्यापासून थोडासुद्धा बाजूला राहावलं जात नाही आता म्हणत तिच्या अंगावर इकडे तिकडे हात लावायला सुरुवात करतो. ती सुद्धा त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. घराचा दरवाजा तितक्यात उघडतो आणि सूरज जोराचा ओरडतो, राजश्री, बाबा, काय करत आहात तुम्ही? राजश्री घाबरते आणि सासऱ्यापासून बाजूला होते. नवऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही जे बघितलं ते चुकीचं आहे. बाबांना दिसत नाही म्हणून ते चुकून माझ्या इथे पडले. गोष्टीची सावरासावर करण्याचा ती प्रयत्न करते. सासरासुद्धा त्याला तेच बोलतो, बेटा सूरज, जे बघितलं ते चुकीचं आहे. ही माझ्या मुलीसारखी आहे, माझी सून आहे. मी काही वाईट कृत्य माझ्या सुनेसोबत करेल का? तेव्हा सूरज त्या दोघांनाही बोलतो, तुमचं वाईट कृत्य माझ्या डोळ्यांनी मी पहाटेच पाहून झालं. मला तर लाज वाटते तुम्हाला माझा बाप म्हणण्याची आणि तुला माझी बायको म्हणण्याची. काय कमी केलं होतं मी तुला की तुला माझ्या बापाची गरज पडली? सगळं काही तर आपलंच होतं, म्हणून का तू मला धोका दिलंस? आणि तुम्ही तर माझे बाप आहात ना, माझ्यासाठी तुम्ही कधी दुसरं लग्न केलं नाही. यापेक्षा तुम्ही दुसरं लग्न करून माझ्यासाठी सावत्र आई घेऊन आले असते ते चांगलं झालं असतं. तुमच्या शरीराची तिथेच शांत होऊन गेली असती. माझ्या बायकोवर तुमची वाईट नजर ही कधी पडलीच नसती. सूरज खूप चिडला होता. तेव्हा त्याची बायको त्याला बोलते, माझा याच्यात काहीच चुकी नाही. तू नेहमीच कामानिमित्त बाहेर असतो. गरिबीचे बरेच दिवस मी बघून झाले आहेत. बाबा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. त्या करण्यासाठी तुला कधी वेळच मिळत नव्हता. आठवड्यातून 1-2 दिवस तू येतो, त्यातही तू थकलेला असल्यासारखा म्हाताऱ्या माणसांसारखं लगेचच झोपून घेतोस. मला जी तुझी गरज आहे ती पूर्ण करत नाहीस. मग काय करू? शरीराला त्या गोष्टींची गरज असते. त्यासाठी मलाही आता तुझ्या बाबांची सवय झाली होती, म्हणून माझ्याकडून हे सगळं घडलं. सूरजला तर आपल्या बायकोसोबत काय बोलावं तेच आता कळत नव्हतं. शी, इथे घाणेरडी विचार आहेस तुझे, म्हणून त्यानं आपल्या बायकोला आपल्यापासून दूर लोटलं. आता तुमच्या दोघांचे हे सगळेच काळे कृत्य मी जगासमोर आणेल आणि तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये देईल, कारण माझा बाप आंधळा नसून आंधळा असल्याचं नाटक करून सुनेसोबत असले प्रकार करतो. हे सांगून मी तुमच्या दोघांचंही नाव आता पूर्ण जगात बर्बाद करेल. म्हणून सूरज फोन काढून पोलिसांना इन्फॉर्म करण्याचं नाटक करतो. त्याचा बाप
त्याच्यावर धावून येतो आणि त्याला खाली पाडत त्याचा गळा पकडतो. सासरा आणि सून मिळून सूरजला मारण्याचा प्रयत्न करत असता तोच पोलीस तिथे पोहोचतात, कारण सूरजने आधीच हे सगळं काही ठरवून ठेवलेलं होतं. सूरजला मारण्याच्या आरोपामध्ये पोलीस सूरजच्या बायकोला म्हणजेच राजश्रीला आणि सूरजच्या बापाला म्हणजेच रावसाहेबांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. कठोरात कठोर सजा त्या दोघांना मिळते. सूरज मात्र चांगलाच धडा शिकला होता. आयुष्यात कामासोबतच आपल्या बायकोलाही टाईम देणं किती महत्त्वाचं आहे ते त्याला आता समजलं होतं आणि घरात एकट्या माणसासोबत आपल्या बायकोला सोडून जाणं किती चुकीचं होतं हेही त्याच्या आता लक्षात आलं होतं. पण आता वेळ निघून गेला होता. या गोष्टीचं तात्पर्य कितीही गरीब असाल म्हणून सोनं पुढे बघताच आपला मान, सन्मान, स्वाभिमान हा कधीच विकू नये. आयुष्यात असं काहीच वाईट कृत्य करू नये ज्यानं स्वतःला नजर मिळवता येणार नाही. कोणत्याही नात्यावर डोळे झाकून अजिबात विश्वास ठेवू नका. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून नक्कीच कळवा चूक नक्की कुणाची. आणि आपल्या चॅनलवर आज नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन बटन नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपण अशाच नवीन कथा जेव्हा घेऊन येऊ तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.